सिरीज कनेक्शनमध्ये करंट, पोटेन्शियल डिफरन्स आणि रेझिस्टन्स सोबत काय होतं ते आपण क्विकली बघूया. या ठिकाणी 3 रेझिस्टर्स दाखवलेले आहे, एका पाठोपाठ एक जॉईन केलेले आहे, यालाच आपण बोलतो सिरीज कनेक्शन. अबाउट करंट, इथे जर तुम्ही बघितलं सेम करंट R1 मधून पास होत आहे, R2 मधून पास होत आहे, R3 मधून पास होत आहे, त्यामुळे आपण असं बोलणार करंट इज सेम. व्होल्टेजचा जो विचार केला, पोटेन्शियल डिफरन्स, टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, पहिला रेझिस्टर, दुसरा रेझिस्टर आणि तिसरा रेझिस्टर याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे आपण बोलू शकतो टोटल पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. V1 V2 V3. V इज इक्वल टू IR. या लॉजिकने आपण याला असं लिहिणार IR इज इक्वल टू IR1 प्लस IR2 प्लस IR3. करंट सेम आहे, आय कॅन्सल होणार, तर आपल्याला रिलेशन मिळेल R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजेच काय, टोटल सर्किटचा रेझिस्टन्स काय असणार आहे, या इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सची ऍडिशन. तेव्हा आपण असं कन्क्लूड करू शकतो, सिरीज कनेक्शन मध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेस पेक्षा नेहमी मोठा असतो.